नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूयात नारळाचे लाडू। इथे आपण आज डेसिकेटेड कोकोनट नाही वापरणार आहोत, साधा आपण ओला नारळ वापरणार आहोत। तर मी इथे ओला नारळाचे तुकडे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी आउटर स्किन काढून घेत आहे ब्राऊन कलरची। त्यानंतर आपण छोटे छोटे पीसेस करून घेऊया, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायला इझी पडेल। मी सगळे नारळाचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊया व ह्याला आपण आता डेसिकेटेड कोकोनट सारखा टेक्स्चर देऊया। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे। आता पुढच्या कृतीकडे वळूयात। इथे मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलेले आहेत। छान गरम झाले की आपण आपले आता नारळाचा बुरादा टाकून घेऊया त्यात, जो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता। छान आपण सॉटे करूया। आपण परतून घेऊया 5 ते 10 मिनिटे। 5 ते 10 मिनिटानंतर मी याच्यात पाऊण कप दूध घातलेले आहे, अर्धा व 1/4 आवश्यकतेनुसार मी इथे दूध वापर केलेला आहे। त्यानंतर मी इथे अर्धा कप साखर घातलेली आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी व जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर मी इथे 1/4 कप एक मोठा चमचा मिल्क पावडर टाकलेला आहे आणि छान आपण आता परत एकजीव करून घेऊया व आणखीन 10 ते 12 मिनिटे असंच एकजीव करत राहणार आहोत, जेणेकरून ते तळाला लागणार नाही। 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आता याच्यात आपण वेलचीची पूड टाकून छान मिक्स करून घेऊया व आपले बॅटर व मिश्रण रेडी झालेले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये थंड झाल्यावर काढून घेऊया आणि व त्याचे लाडू तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकतात आपले नारळाचे लाडू तयार आहेत। अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे। डेसिकेटेड कोकोनट नसेल तरीही तुम्ही हे लाडू बनवून एन्जॉय करू शकता। नक्कीच श्रावणाच्या महिन्यात हे लाडू करून पहा। आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।